चला मग आज बुधवार होता. सकाळी चेहरा पडून बसले होते की घरात काय नॉनव्हेज नाही म्हणून. मग मम्मी बोलली चल बाजारात जाऊया. पटकन अशी तयारी केली आणि गेली मम्मीसोबत बाजारात. कसं असतं हो, वायराच्या दिवशी आपल्या ताटात काय नसलेलं ना तर आपल्या घशाखाली काय घास उतरत नाही आणि दिवस पण पूर्ण खराब जातो. मग काय पटापट अशी गेलो बाजारात. जाता आता मम्मीची मैत्रीण भेटली. तिथे बसली ती बोलत, काय नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले का ही समोरची काकी विचारत होती. मम्मी बोलली आली, तुम्ही पण जा म्हणते बँकेत जाऊन चेक करा. त्यानंतर मी पटकन बाजारात गेलो. मम्मीने पहिली सुरमई घेतली होती, त्याच्यानंतर ते काय त्याच्यावर थांबली नाही. मग तिने मस्त असे बांगडे घेतले, मोठे मोठे होते हो, छान असे बांगडे दिले राजीने. बांगडे घेतले, घरी आलो. त्याच्यानंतर तिला विचारलं बांगडे कोणासाठी घेतले ग, तर ती म्हणते नाही ग बाबूला आवडतात ना म्हणून बाबूसाठी घेतले, पण खरं तर तिला आवडतात म्हणून कशी हसते बघा. मग काही बघा छान अशी सुरमई होती दिलेली तिने. 3 सुरमई घेतल्या, छोट्या छोट्या होत्या पण मस्त लागल्या हो, छान होत्या. मस्त घराच्या मागे पडवी आहे आमची, तिथे मच्छी घेऊन बसले होते. तिथून मग चला तुम्हाला बांगडे पण दाखवते. मग काय सुरमई बाजूला केली आणि तेवढ्यात बांगड्याचं नाव काढता मम्मी आली. मम्मी म्हणते किती दिले गा आजीने बांगडे, जरा बघ मोजून. मी काय पहिलं लक्ष काय दिलं नाही तिच्याकडे. त्याच्यानंतर मग तिला मोजून दाखवले बांगडे. म्हटलं 10-1 बांगडे होते दिलेले, मोठे होते बांगडे. तर मच्छी आमच्या नेहमीच्या मच्छीवाल्या असतात, आम्ही त्यांच्याकडेच मच्छी घेतो त्यामुळे त्या चांगल्या देतात. त्याच्यानंतर पोटात खूप आगडा शिरला होता. मच्छी वगैरे साफ केली आणि बसले फोडणीचा भात खायला. सकाळी जरा रुसून बसले होते ना, त्यामुळे सकाळी नाश्ता नाही केलेला आणि चहा वगैरे काय पियाले नव्हते. आणि माझं कसं आहे माहिती आहे, पोटात काय नसेल ना माझ्या तर मला काय सुचत नाही, कसली कामं करायची पण सुचत नाहीत. मग पटकन असं खाऊन घेतलं आणि गेले मच्छी फ्राय करायला. ही आमची पप्पांसाठी स्पेशल मच्छी फ्राय केली होती. त्यांना अशी करपलेली मच्छी आवडते, दोन्ही साईडून अशी जरा काळी काळी झालेली मच्छी आवडते. असली ना की ते मस्तपैकी खातात आणि नसेल तर जास्त खात नाहीत, थोडेच खातात. मग त्यांच्यासाठी अशी छान अशी मच्छी फ्राय केली आणि मग माझ्यासाठी पण मस्त फ्राय केली. मम्मीला बांगडे पाहिजे होते, तिला बांगडे फ्राय केले. आणि परत काय पोटात काय माझ्या थाराच होईना, परत चहा आणि बिस्किट खायला बसले. सकाळी चहा पण घेतला नव्हता आणि मी काळा चहाच पिते, मला काळा चहा आवडतो. मस्त अशी काळा चहा पियाले. 2 बिस्किट काही बुडत नव्हती पण त्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, जाऊन दे. मस्त अशी 3-4 बिस्किटं खाल्ली, 1 बटर खाल्ला आणि तेवढ्यात पाऊस आला. पाऊस आला म्हणून परत घराच्या मागे गेले, मागे जाऊन पडवीत परत जाऊन बसले. असा छान असा पाऊस पडत होता आणि आमच्या मागे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येऊन बसतात. तिथे आम्ही काही ना काही त्यांना खायला टाकतो, तिथे येऊन ते खात असतात. आणि आमच्या मागे खूप झाडं आहेत, पण मम्मी कसली मला बसायला देते, घरातून हाक मारते ये तुझी मच्छी बघे पहिली. तर मच्छी फ्राय झालेली होती चांगली, मग ती परत काढली आणि बसलो मग जेवायला. जेवण पण खूप छान झालेलं होतं. मस्तपैकी जेवलो.